आमचं आंदोलन चालूच आहे। आम्ही इशारा दिलेला आहे की तुम्हाला पेलत नव्हतं तर हे आश्वासन असं का दिलं। तेव्हा महायुतीचे किंवा महायुतीच्या सरकारचे जे मंत्री कुठल्याही पक्षाचे असोत ते जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतील त्यावेळी त्यांच्या सभेत जाऊन त्यांना आम्ही जाब विचारू। आम्ही अनेक मंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या सभेत घुसण्याचा प्रयत्न केला आहे, पुढेही करणार आहोत। पोलीस आम्हाला त्रास देत आहेत, ताब्यात घेत आहेत, गुन्हे दाखल करत आहेत, पण आम्ही गप्प बसणार नाही, कारण ज्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही। शक्तीपीठ महामार्गामध्ये 50,000 कोटीचा घोटाळा होणार आहे। स्वतः केंद्र सरकार म्हणतंय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जर साईट तुम्ही बघितलं त्याचा त्यांनी वेगवेगळ्या महामार्ग बांधणीसाठी जो खर्च केला आहे त्या खर्चाचा जर अभ्यास केला तर साधारणपणे 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर तयार करायला 30 ते 35 कोटी रुपये खर्च येतो। पण शक्तीपीठ महामार्गाचा जर प्रकल्प अहवालाचा अभ्यास केला तर साधारणपणे 805 किलोमीटरला 86,300 कोटी रुपये खर्च येणार आहे। म्हणजे एका किलोमीटरचा अंदाजे खर्च हा 107 कोटी 60 लाख रुपये होतोय। 35 कोटी कुठं आणि 107 कोटी कुठं, म्हणजे याचा अर्थ सरळ असा होतो की 28 ते 30,000 कोटीमध्ये होणारा रस्ता हा 86,000 कोटी रुपयाला तयार करून त्याच्यामध्ये 50,000 कोटीचा झपला पाडायचं चाललेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीनं। कारण समृद्धी महामार्गाचा जे जमीन संपादन झालं ते वाटाघाटीच्या माध्यमातून 2013च्या कायद्यानुसार झालं। महाविकास आघाडीचं सरकार असताना कायद्यामध्ये दुरुस्ती झाली 2022 साली, आणि आता जमीन वाटाघाटीतून संपादित होणार नाही तर 1956च्या कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन होणार आहे, आणि या सक्तीच्या भूसंपादनाला शेतकऱ्याला विरोध करता येणार नाही, कुठल्या न्यायालयात दाद मागता येणार नाही, आणि सरकार देईल ती किंमत स्वीकारावी लागेल, चौपट आणि पाचपट किंमत मिळणार नाही। म्हणजे कवडीमोल किमतीनं सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये 50,000 कोटी रुपयाचा, मला माहीत आहे 12 जिल्ह्यातनं जाणाऱ्या या रस्त्यात जे काही लोकप्रतिनिधी स्थानिक असतील त्या सगळ्यांचे हात ओले होणार आहेत। सगळ्या राजकीय नेत्यांचा सगळ्या राजकीय पक्षांना पैसा मिळणार आहे, पण शेतकऱ्याचं वाटोळं होणार आहे, पर्यावरणाचं वाटोळं होणार आहे। इको सेन्सिटिव्ह झोनमधनं सिंधुदुर्गमध्ये हा रस्ता जातो, त्याचबरोबर सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पुराच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे। कारण 5 नद्या ओलांडत असताना डोंगरासारखे नदीच्या काठानं पुलासाठी भराव पडणार आहेत। आधीच महापुराच्या विळख्यात सापडलेला सांगली सातारा कोल्हापूर यामध्ये अजून महापुराचा धोका वाढणार आहे, आणि त्यामुळे शक्तीपीठ केवळ काही लोकांना 50,000 कोटी रुपये हाणता यावेत म्हणून आम्ही शक्तीपीठ होऊन देणार नाही। लोकसभा निवडणुकीनंतर आपला पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठेतरी शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळण्यात कमी पडते, राजू शेट्टींचा कुठेतरी उत्साह कमी झाला, अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तुम्ही याच्याकडे सध्या तुम्हाला बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनाच देते, बाकी कोण काहीच करत नाही। सध्या आंदोलनं जी चालू आहेत, मंत्र्यांना अडवाअडवी अजून अडवायला सुरुवात केली आहे, अजून तुडवायला सुरुवात करायचं आहे, तेही लवकर होईल। असे एक आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये आपले 2 बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे, शरद पवार येणार आगामी काळात ग्रामीण भागातला शेतकरी आणि राजू शेट्टी एकत्र येणार कोण एकत्र येते याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। ग्रामीण भागातला आमचा शेतकरी उन्मळून पडलेला आहे, त्याच्या मत्तीला कोण येणार आहे का, ते येत असतील तर आम्ही विचार करू। सर किसान सुसाइड कर सर हिंदी में हे बघा, सरकार पसंत असो अथवा नसो, परंतु जे सत्तेवर असतात, ज्यांच्याकडे काही संवैधानिक जबाबदारी असतात, लोकांच्या कामासाठी त्यांना भेटावंच लागतं, आणि सगळ्यांच्या समोर भेटले, काही तशी काही वेगळी काही भेट नव्हती। सर किसान सुसाइड कर रहे हैं और सर सरकार ने जो वादे किए थे उसके बाद महाराष्ट्र में जो किसान सुसाइड कर रहे हैं, सबसे ज़्यादा सुसाइड महाराष्ट्र में हो रही है। इसका कारण केंद्र सरकार ने ही स्पष्ट किया है, एक रिपोर्ट के जरिए से केंद्र सरकार ने स्पष्ट किया है कि महाराष्ट्र के किसानों का जो आय है वो महाराष्ट्र के किसान के खेत में मजदूरी करने वाले मजदूर से भी कम है, क्योंकि महाराष्ट्र में ऐसा समझ जाता है कि जिसके पास ज़मीन नहीं है, जो भूमिहीन है, उसकी सबसे कम आय होती है। लेकिन महाराष्ट्र में स्थिति उलट है, भूमिहीन खेत मजदूर से भी ज़्यादा कम आय किसानों की है,
इसका कारण लागत से भी कम दाम में किसानों को अपनी फसल बेचनी पड़ रही है। सर सरकार ने जो वादे किए थे उसके बाद महायुति ने विधानसभा चुनाव में वादा किया था कि अगर महाराष्ट्र की जनता, खास करके महाराष्ट्र के किसान उनको फिर सत्ता सौंपती है तो वो किसानों का जो कर्जा पूरी तरह से माफ़ करेंगे। वो वादा वो भूल गए, लेकिन हमने भूला नहीं है। इसलिए जहाँ भी महाराष्ट्र के मंत्री हमें मिलेंगे, गांव में आएंगे तो हम उनको पूछेंगे। तो शक्ति घोटाला महाराष्ट्र में जो शक्तिपीठ महामार्ग बन रहा है, एक तो उसकी आवश्यकता नहीं है, क्योंकि ये जो शक्तिपीठ महामार्ग होने वाला है उसका पैरेलल रत्नागिरी नांदेड़ महामार्ग है, नेशनल हाईवे है, और अभी अभी वो पूरा हुआ है। उसमें जो टोल का कलेक्शन होता है, राष्ट्रीय हाईवे अथॉरिटी कहते हैं कि एक टोल पे कम से कम हर रोज 40 लाख कलेक्शन होना चाहिए, लेकिन वहाँ कलेक्शन तो हो रहा है 8-9 लाख। इसका मतलब क्षमता से 25% ही वो सड़क चल रहा है, तो वही घाटे में है। तो केवल और भ्रष्टाचार करने के लिए और पैसा कमाने के लिए किसानों की जमीन कौड़ी मोल कीमती से हासिल करके दूसरा महामार्ग करने की जरूरत नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।